आज दिव्यांग बांधवांसाठी आमच्या नेते आदरणीय राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्ह्यातल्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी जयपूर फूट हात व पाय बसवण्याचे मेजरमेंटचे कॅम्प ठरवण्यात आला। या शिबिरामध्ये पुणे येथील साधू वासवानी मिशन पुणे व दीपस्तंभ प्रतिष्ठान यांच्या वतीने आज भव्य मोफत सर्व अपंगांना मेजरमेंट घेऊन पुढील 12 एप्रिल रोजी त्यांना सर्व साहित्य वाटप केले जाईल। किती अंदाजे आतापर्यंत एक 200 पेशंटची नोंदणी झाली आहे, आणखीन एक 200 पेशंटची होईल। दीदींच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधलेले आहे। या सामाजिक उपक्रमाची संकल्पना कशी आली आपल्याला? संकल्प गेली आम्ही एक दीदीच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जवळ 4-5 हजार लोकांचे ऑपरेशन केले जिल्ह्याभरातले। त्यामध्ये एक 10,000 पासून 10 लाखापर्यंतचे ऑपरेशन असतील। त्यामध्ये कर्णबधीर असतील, ज्यांना लहानपणापासून ऐकायला येत नाही, बोलता येत नाही, हृदयाला छिद्र असतील, मोतीबिंदूचे ऑपरेशन असतील, किडनी ट्रान्सफर असेल, हृदय ट्रान्सफर असेल, अशा अनेक विविध आजाराच्या शस्त्रक्रिया व उपचार दीदीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आलो आहोत। आतापर्यंत जवळ 6 ते 7 हजार परभणी जिल्ह्यातल्या शस्त्रक्रिया दीदीच्या मार्गदर्शनाखाली केल्या आहेत। आता या ज्या दिव्यांग बांधवांचा पुढील टप्पा कसा असेल? आता पुढील टप्पा आज सर्व दिव्यांग बांधवांची लास्ट पर्यंत किती आकडा होईल त्याच्यावर अवलंबून एक पुढच्या महिन्यात 12 एप्रिल रोजी सर्व दिव्यांग बांधवांची जे साहित्य असेल, व्हीलचेअर असेल किंवा जयपूर फूट असेल, एखाद्याला कुबडी असेल, कॅलिपर असेल, वॉकर असेल, ते सर्व साहित्याचे 12 एप्रिल रोजी यांना वाटप करण्यात येईल। दिव्यांग बांधवाला काय आव्हान करून काय सांगतो? तर याच्यानंतर मी असं आवाहन करेल की आमचं एक अजून मानस आहे की दीदीच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल महिना किंवा मे महिन्यामध्ये आणखी भव्य असं एक जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी मोठ्या शिबिर घेण्याचे एक मानस आहे। ते लवकरच आम्ही घेऊ। त्यामध्ये इलेक्ट्रिक सायकल असतील, जे मोठ्या कर्णबधीर असतील, अंधांसाठी असेल की सर्व त्याच्यामध्ये सर्व दिव्यांग बांधवांना फायदा होईल याचा एक आम्ही आज मानस आहे। तो लवकर आम्ही दिव्यांग बांधवांसाठी मोठा दीदीच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प आयोजित करणार आहोत। दिव्यांग बांधव त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे। या आयोजनाच्या मुख्य भूमिकेचा उद्देश जो आहे काय सांगा? दीदीच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला। एक चांगला उपक्रम आहे। जी काय सेवा असती ती सेवा या दिव्यांग बांधवांना आज महिला दिनाच्या निमित्त घेण्यात आली आणि यांच्याकडे पाहून जे आनंद मिळत आहे ते खूप छान आहे। आणि अशा प्रकारे उपक्रम वाढदिवसानिमित्त दीदीच्या नेतृत्वाखाली आम्ही आणखी राबवणार आहोत। खऱ्या अर्थाने दिव्यांगांच्या बाबतीत हा सकारात्मक असा उपक्रम घेऊन त्यांना बळ देण्याचं काम या माध्यमातून त्यांना बळ देण्याचं काम होत आहे। एकंदरीत आपल्या सगळ्या नकाते साहेबांचं काम अगोदर पण आहे आणि आता पण आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली मोठं आयोजन बी करण्यात आलंय आणि आणखीन त्यांचे ते आरोग्य दूत आहेत, त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आणखी मोठं बी काम दीदीच्या नेतृत्वाखाली आम्ही उभारणार आहोत। शेख ख्वाजा शेख बशीर, कौन से गांव से आए? रायखेड़ा। क्या तकलीफ थी आपको? ये हाथ के लिए क्या हुआ था? हाथ कट गया, लाइन का शॉट लग गया था। यहाँ आने के बाद क्या क्या इलाज हुआ आपका? ये माप लिए अभी 12 तारीख को देंगे बोले, ये माप लिए हाथ का। आपको कौन बुलाया था? अब ये नाम वो लिख के लिए थे, इधर दवाखाने से भेजे थे हमारे चाठाने। क्या बोले फिर आपका टेस्ट होने के बाद? अभी टेस्ट होने के बाद अभी बोले 12 तारीख को ये देंगे बोले। आप फिर से समाधानी है क्या? और अब मिल जाएगा तो समाधानी भी हो जाएंगे। सांगुना किशन खिलारे। काय अडचण होती? आमचे पाय उभा राहा येत नाही, काय नाही सर, पाहिजे होते चार्जिंगची स्कूटी। डॉक्टरांनी तपासणी केली? तपासणी केली होती तो माग, काय म्हणे डॉक्टर? आज नाही तपासलं काय नेमकं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? सर, चला येत नाही उठून असं। इथं कोणी गावणार असं? आम्ही काऊलगाव। काय वाटतं तुम्हाला इथं सगळी व्यवस्था पाहून कसं वाटतं? हो, बरं वाटतंय। बरं वाटतं? हा, ती चार्जिंगची स्कूटी पाहिजे सर। वखरात राहणार डाकुपिंपरी, तालुका पाथरी, जिल्हा परभणी। काय अडचण होती तुमची? पायाचा प्रॉब्लेम बघितलं आल्यानंतर तपासणी झाल्या? हो झाल्या। काय काय तपासणी केली? पायाची तपासणी केली। नेमकं काय आवश्यकता आहे तुम्हाला? आपल्याला पंजाची आवश्यकता आहे। काय म्हणले डॉक्टर? देतो म्हणले ना। इथं आम्ही घेऊन तुमची तपासणी झाल्या, दवाखाना झाला, तुम्हाला
काय तो पंचायत समिती समाधानी आहात तुम्ही? समाधानी आहात. काय वाटतं काय हे तुमचं व्यवस्था चालू आहे याच्याबद्दल काय वाटतं? चांगलं वाटतं. धन्यवाद. गंगाधर नामदेव काळे, कोणत्या गावाहून आले मामा? बलसा, डुबे. काय तुमच्या काय गावामध्ये काय अडचण आहे? हा, काय तुम्हाला काय अडचण आहे? मला अडचण गाडा पाहिजे चार्जिंगचा. चार्जिंगचा डॉक्टरने तपासलं का? हो, काय म्हणले? ते म्हणले आता या महिन्यात साधा गाडा देऊ, पुढच्या महिन्यात चार्जिंगचा देऊ म्हणून असं म्हणले. किती तारखेला check म्हणले? आता 12 तारीख काय दिली याच्यावर लिहून दिले, पॉम्पलेट लिहून दिले. इथे सगळे व्यवस्था चांगली आहे का इथे? हा, इथे सगळी व्यवस्था चांगली आहे का? हो, बरी आहे ना, चांगली आहे. चांगली आहे साहेब. मी ना मुंजाजी लिंगायत, कोणत्या गावाहून आलात? नका हातगाव, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. काय तुमची अडचण होती? पाय नव्हता. कधीपासून पाहिजे नाही ऍक्सिडेंट झाला होता का पहिल्यापासून काय अडचण? नाही आता 6 वर्ष झाले, तेव्हापासून नाही. इथं आल्याच्यानंतर डॉक्टर तपासणी केली तुम्ही? हो, काय म्हणले? काय पाय भेटन तपासणी कधी केली जातो म्हणले? 12 तारखेला पुढच्या महिन्यात. इथं येऊन तुमची सगळी तपासणी केल्या आता तुमच्या पायाच्या पावसात तपासणी केलाय. हो, येतो म्हणले बरं वाटायले हा, समाधानी आहात? हो, समाधानीच म्हणावं लागतंय काय.